नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पुस्तकातील दुसऱ्या क्रमांकाची जी कविता आहे आपली रोज मातीत, ही कविता अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात अल्प परिचय बघूया। कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1978 रोजी टेंभुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर या गावी झाला। टेंभुर्णी हे अतिशय छोटंसं ग्रामीण गाव होतं आणि तुम्ही बघाल तर 1978च्या काळामध्ये हे गाव एवढं विकसित झालेलं नव्हतं। आता ते गाव बऱ्यापैकी विकसित झालेलं आहे। तर त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं घर टेंभुर्णी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आतमध्ये शेतात होतं, म्हणजे ते मळ्यात राहत होते। आणि अशा या शेतकरी कुटुंबात कल्पना दुधाळ यांचा जन्म झाला होता। त्यामुळे मातीशी त्यांचं एक अनामिक नातं तयार झालं होतं। घर आणि शेती यातील कष्टप्रद अनुभवातून त्यांची कविता स्त्रीवेदना प्रकट करत राहते। कल्पना दुधाळ या सध्याच्या काळातील दर्जेदार वेगळेपणा राखून काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री आहेत। त्या लहानपणापासूनच अतिशय हरहुन्नरी आणि चिकित्सक होत्या। शेतातली काम करत असताना त्या प्रत्येक येणाऱ्या पिकांचं निरीक्षण करायच्या आणि अतिशय चिकित्सकतेने त्याचं निरीक्षण करून आईला चौकसपणे त्याचं विचारायच्या त्या पिकांबद्दल। अशा त्या अतिशय चौकस बुद्धीच्या होत्या लहानपणापासूनच। त्यांना एक मोठी बहीण होती आणि एक लहान भाऊ होता। त्यांची मोठी बहीण ज्यावेळेस 10वीला नापास झाली त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी तिचं लग्न करून दिलं। त्यावेळेस साहजिकच कल्पनांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की कदाचित आपणही नापास झालो तर आपले वडील लग्न लावून देतील। त्यामुळे त्यांनी खूप मेहनत करून अभ्यास केला आणि 10वीला त्या प्रथम आल्या। त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढेही शिकवलं। पुढे शिकत असताना 12वीलाही त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला। त्यावेळेस मग त्यांच्या पुण्याला राहणाऱ्या त्यांच्या लहान काकांनी त्यांच्या भावाला सांगितलं, म्हणजे कल्पना ताईंच्या वडिलांना सांगितलं की हिला शिकण्यासाठी माझ्याकडे पाठव। आणि मग ते तिला पुण्याला शिकण्यासाठी घेऊन गेले। तिथं त्यांनी SNDT महाविद्यालयामध्ये त्यांच्या शिक्षणाची सोय केली। त्या महाविद्यालयामध्ये असणारं मोठं वाचनालय, तिथे त्यांना नवनवीन मैत्रिणी मिळाल्या। मैत्रिणींबरोबर त्या वाचनालयामध्ये जात आणि वाचनालयामध्ये असणारे सर्व पुस्तकं त्यांनी वाचून काढली होती। जणू काही त्यांना एक खजिनाच सापडला होता। तो खजिना त्यांनी आत्मसात करत गेल्या आणि पदवीचे शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षाला त्यांचं विवाह करण्यात आला। त्यांचा विवाह दौंड तालुक्यातील बोरीभडम येथील जालिंदर दुधाळ या शेतकरी मुलाशी त्यांचा विवाह झाला। पण लग्नानंतरही त्यांनी पदवीची परीक्षा दिली आणि त्यातही त्या वरिष्ठ श्रेणीमध्ये तिथं उत्तीर्ण झाल्या होत्या। बघा, लग्नापूर्वी म्हणजे 12वीच्या शिक्षणापर्यंत त्या टेंभुर्णी या गावात राहत होत्या। त्यावेळेस त्यांचं नातं शेतीशी जोडलं गेलं होतं। परंतु ज्यावेळेस पदवीच्या शिक्षणासाठी त्या पुण्याला काकांकडे गेल्या त्यावेळेस मातीशी तुटलेली जी काही त्यांची नाळ होती, पायाची निघत चाललेली जी माती होती, ती पुन्हा शेतकरी कुटुंबात विवाह झाल्यामुळे पुन्हा त्यांचं त्या मातीशी नातं जोडलं गेलं। आणि लहानपणापासून त्यांच्यावर जे काही कृषीचे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी घातलेले होते, कळत नकळतपणे त्यांच्यावरती जे संस्कार झालेले होते, त्या संस्कारांबरोबर विवाहानंतरही त्या मातीशी जोडल्या गेल्या आणि शेतीची सगळी कामं त्या पुन्हा तेवढ्याच उमेदीनं आणि आनंदाने करत राहिल्या। कवितेसोबत मैत्री होताना स्वतःविषयीचे आत्मभान जागृत त्यांचं होत गेलं। ज्यावेळेस ते शेतात जात होत्या त्यावेळेस शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं होतं तीही ते एका हातात घ्यायचे आणि एका हातात एक त्यांची पिशवी असायची। त्या पिशवीमध्ये काय असेल बरं? त्या पिशवीमध्ये एक वही आणि पेन असायचा। म्हणजे शेतीची काम करत असताना त्यांना जे काही सुचल ते त्या वहीमध्ये लिहित असत। असं लिहिताच त्यांना अनेक कविता सुचत गेल्या आणि त्यांचा एक छान कविता संग्रह तयार झाला। तो कविता संग्रह, त्यांचा पहिला जो कविता संग्रह आहे सिझरकर म्हणते माती, ह्या त्यांच्या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। बघा,
सिझर कर म्हणते माती. सिझर बघा, सिझर हा शब्द अतिशय वेगळा आहे. सिझेरियन हे मानवी जीवनाशी किंवा माणसाशी संबंधित आहे. पण मातीचं सिझर करायचं म्हणजे काय करायचं, तर ज्याप्रमाणे कृत्रिम पद्धतीने ज्यावेळेस एखाद्या स्त्रीची जर नैसर्गिक डिलेवरी होत नसेल त्यावेळेस कृत्रिम पद्धतीने डिलेवरी करून बाळ बाहेर काढलं जातं आणि बाळ आणि बाळातीन सुखरूप ठेवले जातात. तशाच पद्धतीने शेतीमधून नैसर्गिक पद्धतीने ज्यावेळेस उत्पन्न निघण्यासाठी जमीन ज्यावेळेस कसदार राहत नाही त्यावेळेस त्या शेतीमध्ये रासायनिक खतं टाकून जमिनीचा कसदारपणा वाढवला जातो आणि भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळं मातीचं सिझर करायचं म्हणजे काय, तर मातीसुद्धा म्हणते की माझं सिझर कर, म्हणजे माझ्या त्या मातीला जी काही सवय झालेली रासायनिक खतांची वापर करून पिकं वाढवण्याची जोपासण्याची, त्यामुळेच त्यांना हे नाव आपल्या कविता संग्रहाला द्यावं असं सुचलं असेल. तसं त्यांचा दुसराही कविता संग्रह आहे, धग असतेच आसपास. हाही त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहालाही महाराष्ट्राचे अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सिझर कर म्हणते माती या कविता संग्रहामधलीच ही कविता आपल्याला अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेली आहे. बघा, रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधनांच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीचच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते त्या कवितेतून आपण अनुभवूया. बघा, शेतकरी हा समाज जीवनाचा पाया आहे. बघा, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये जवळजवळ भरपूर जण लोक हे शेती करतात. अनेकांचं जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. अशा या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला साथ देणारा त्याच्या पत्नीचे कष्टही मोलाचे असतात. बाई कोणतेही काम हाताशी घेते तेव्हा ते मनापासून करण्याचा तिचा प्रयत्न असतो. मातीत पेरलेलं बी तेवढ्याच मायेने वाढवते, त्याला पाणी घालते. आपली धरती माय हिरवी व्हावी, शेत फुलावं यासाठी अपार कष्ट करते. घर शेती या दोन्ही ठिकाणी कष्ट करून आपला संसार फुलवताना तिचे कष्ट दुर्लक्षिले जाते. तरीही तिला त्याबद्दल कुठल्याच प्रकारची खंत वाटत नाही, दुःख वाटत नाही. पण त्याबाबतचं मन मोकळं गाणं या कवितेतून कवयित्री कल्पना दुधाळ्या मांडत आहे. म्हणजे एका शेतकरी महिलेचं दुःख या कवितेतून कवयित्रीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.